आरबीआयचा 15 वर्षापूर्वीचा प्रयोग पुन्हा चर्चेत. 10 आणि 20च्या नोटांपासून होणार चाचणी. नमस्कार, मी सुरेखा आणि आपण पाहताय तारा न्यूज. QR कोड स्कॅन करा, UPI वर पैसे पाठवा. डिजिटल पेमेंटचा वेग दिवसेदिवस वाढतोय, पण भारताच्या अर्थव्यवस्थेत रोखीचं महत्त्व अजूनही संपलेलं नाही आणि म्हणूनच आता भारतीयांच्या खिशात एक मोठा बदल होण्याची शक्यता आहे. कारण कागदांच्या नोटांनंतर आता भारतात येऊ शकतात प्लास्टिकच्या नोटा. होय, प्लास्टिकच्या नोटा. भारतीय चलन व्यवस्थेत पॉलिमर नोटांची एंट्री होण्याच्या दिशेने रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने एक महत्त्वाचं पाऊल टाकले. आरबीआयची चलन छपाई करणारी उपकंपनी BRBNMPL न पॉलिमर नोटांसाठी वापरल्या जाणाऱ्या विशेष शीटच्या पुरवठ्यासाठी जागतिक स्तरावर प्रक्रिया सुरू केली आहे. ही साधी प्लास्टिकची कागदासारखी शीट नाही, तर त्यामध्ये अत्याधुनिक सुरक्षा वैशिष्ट्यांचाही समावेश असणार आहे. पारदर्शक विंडो, मेटॅलिक नंबर, विशेष सुरक्षा धागा, शॅडो इमेज आणि इरिडेसंट पॅटर्न सारख्या सुरक्षा वैशिष्ट्यामुळे या नोटांची नक्कल करणं बनावट नोटा छापणाऱ्यांसाठी आणखी कठीण होण्याची शक्यता आहे. सुरुवातीच्या चाचणीसाठी 10 आणि 20 रुपयांच्या नोटांचा विचार केला जात असल्याची माहिती समोर आली. म्हणजेच उद्या तुमच्या खिशातील सर्वात छोटी नोट कदाचित कागदाची नसेल तर प्लास्टिकची असू शकते. पण प्रश्न आहे, आरबीआयला प्लास्टिकच्या नोटांची गरजच का भासली? याचं पहिलं कारण म्हणजे टिकाऊपणा. कागदाची नोट सततच्या वापरामुळे मळतात, फाटतात, ओलाव्यामुळे खराब होतात आणि काही काळानंतर त्या चलनातून काढून नव्या नोटा छापाव्या लागतात. यासाठी दरवर्षी मोठा खर्च होतो. या उलट पॉलिमर नोटा पाणी, धूळ, घाम आणि दैनंदिन वापराच्या तुलनेने अधिक काळ सामना करू शकतात. म्हणजेच नोटांचं आयुष्य वाढू शकतं, छपाईचा खर्च कमी होऊ शकतो आणि खराब झालेल्या नोटांची संख्या देखील कमी होण्याची शक्यता आहे. दुसरं महत्त्वाचं कारण म्हणजे बनावट नोटांचा धोका. डिजिटल पेमेंट वाढत असलं तरी रोखीच्या व्यवहारामध्ये बनावट नोटांचं आव्हान कायम आहे. पॉलिमर नोटांमध्ये पारदर्शक भाग आणि अत्याधुनिक सुरक्षा तंत्रज्ञानाचा वापर केला जातो, त्यामुळे बनावट नोटा तयार करणं अधिक कठीण होऊ शकतं. मात्र ही पहिलीच वेळ नाही की भारतात प्लास्टिकच्या नोटांचा विचार केला जातोय. सुमारे 15 वर्षापूर्वीही आरबीआयने 10 रुपयाच्या प्लास्टिकच्या नोटांची चाचणी करण्याची योजना आखली होती. कोची, म्हैसूर, शिमला, जयपूर आणि भुवनेश्वर अशा विविध हवामानाच्या ठिकाणी या नोटांची चाचणी घेण्याचा विचार होता. उद्देश होता वेगवेगळ्या हवामानात प्लास्टिकच्या नोटा किती टिकतात हे तपासणं. मात्र हा प्रयोग प्रत्यक्षात पुढे गेला नाही. तांत्रिक अडचणी आणि इतर कारणामुळे हा प्रकल्प त्यावेळी थांबला. पण आता तब्बल 1.5 दशकानंतर हा विषय पुन्हा ऐरणीवर आलाय. मात्र इथे एक गोष्ट मात्र स्पष्ट आहे, आरबीआयने अद्याप देशातील सर्व कागदी नोटा बंद करण्याचा निर्णय घेतलेला नाही. आता सुरू आहे ती चाचणी आणि तयारीची प्रक्रिया. जर चाचण्या यशस्वी ठरल्या तर भविष्यात आणखी काही मूल्यांच्या नोटांसाठी पॉलिमरचा पर्याय स्वीकारला जाऊ शकतो. म्हणजेच उद्या प्लास्टिकच्या नोटा आल्या म्हणून तुमच्या हातातल्या जुन्या कागदी नोटा एका रात्रीत बाद होणार नाहीत. नव्या नोटांचा वापर टप्प्याटप्प्याने सुरू होऊ शकतो आणि जुन्या नोटांबाबतचा अंतिम निर्णय आरबीआय कडून अधिकृतपणे घेतला जाईल. पण या संपूर्ण घडामोडीचा मोठा अर्थ काय? एकीकडे भारत डिजिटल पेमेंटच्या दिशेने वेगानं धावतोय आणि दुसरीकडे रोख व्यवहारासाठी चलन व्यवस्थेलाही आधुनिक बनवलं जाते. म्हणजेच भारतात पैसा आता 2 दिशांनी पुढे जातोय, मोबाईल मधल्या डिजिटल पैशाकडे आणि खिशातल्या अधिक टिकाऊ, अधिक सुरक्षित नोटांकडे. त्यामुळे भविष्यात तुमच्या पाकिटातली नोट कागदाची असेल की प्लास्टिकची, हा प्रश्न आता केवळ चर्चेपुरता राहिलेला नाही. कारण आरबीआयच्या नव्या हालचालीमुळे भारतात चलन व्यवस्थेत एका मोठ्या बदलाची नांदी झाली आहे. डिजिटल पेमेंटच्या युगात आता नोटाही स्मार्ट होणार का, हा प्रश्न येणारा काळच ठरवणार आहे. या आणि अशाच ताज्या अपडेटसाठी पाहत रहा तारा न्यूज.